आज संपूर्ण शहर गणरायाच्या भक्तीत तल्लीन झाले. लालबागपासून ते अगदी गल्लीबोळांपर्यंत जिथे नजर जाईल तिथे फक्त आणि फक्त बाप्पाच्या नावाचा जयघोष आणि अफाट उत्साह पाहायला मिळतो. पूर्ण झूम आउट आहे. काढ ना 2-3 व्हिडिओ काढ. Reports coming in from Parel corridors. Traffic paralyzed as the annual procession peaks under heavy surveillance and rising devotees. दरवर्षी मातीतून साकारलेला हा देव आपल्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो. या सिमेंटच्या शहरातही प्रेमाची आणि भक्तीची नवी स्पंदनं या निमित्तानं जागी होतात. भावा, यावेळची ऊर्जाच वेगळी आहे. बाप्पाचं आगमन म्हणजे वर्षातला सर्वात भारी दिवस. हे सर्व क्षण कायमचे कॅमेऱ्यात कैद करून ठेवायचे. आजी बघ ना, बाप्पाचे डोळे किती मोठे मोठे आणि गोड आहेत. मघाशी मी जेव्हा त्याच्याकडे बघितलं तेव्हा मला असं वाटलं बाप्पा माझ्याशी बोलतोय आणि मला हसतोय. अगं वेडी, देवाचे डोळे नेहमी प्रेमळ असतात. तो प्रत्येकाला पाहतो आणि आपल्या लेकरांवर कायम आशीर्वाद ठेवतो. बाय. आमच्या पिढीपासून चालत आलेली ही परंपरा आजही अशीच तरुण आहे. जेव्हा हे ढोल ताशांचे आवाज कानावर पडतात तेव्हा आमच्या अंगातली ऊर्जा दुप्पट होते. बाप्पा येतो आणि सगळ्यांना एकत्र घेऊन येतो. हा केवळ एक सोहळा नाही, तर प्रत्येक मनाला जोडणारा एक आनंदाचा धागा आहे. तुला माहिती आहे का, मला बाप्पाची भेट लहानपणीच झाली होती. त्याचा तो गोड चेहरा, त्याचे ते बोलके डोळे, मी तासनतास तसाच बसून त्याच्याकडे बघत राहायचो. तेव्हा वाटायचं हा देव कोणी परका नाही, तर आपलाच एखादा जीवाभावाचा मित्र आहे, जो आपल्याला न बोलता सगळं समजून घेतो. आणि गंमत म्हणजे बाप्पा दरवर्षी वेगवेगळ्या रूपातून आपल्याकडे येतो. कधी शांत, कधी देखणा, तर कधी अगदी लाडका मित्र बनून. आणि मी दरवर्षी बाप्पाचे हे नवनवीन गोड रूपे डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी, ते पाहण्यासाठी असाच आतुर असतो. बाप्पा येतो तेव्हा तो फक्त मातीची मूर्ती घेऊन येत नाही, तर तो आपल्यासोबत घेऊन येतो एक नवी उमेद, हसतमुख दिवस आणि आयुष्याला गवसणी घालण्याची नवी ऊर्जा. रस्ते सजतात, मनं फुलतात आणि प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर आनंदाची नवी पहाट उगवते. लहानपणी बाप्पाच्या डोळ्यात पाहिलेली ती चमक आजही आपल्या प्रत्येकाच्या मनात कायम आहे. जेव्हा जेव्हा बाप्पा वेगवेगळ्या रूपात आपल्या दारी येतो तेव्हा असं वाटतं की आयुष्य किती सुंदर आहे.
आणि साजरी करण्यासारखे कितीतरी क्षण आपल्या वाट्याला आले आहेत. हा केवळ 10 दिवसांचा उत्सव नाही, तर हा आपल्या उत्साहाचा आणि नव्या सुखाच्या आगमनाचा कायमस्वरूपी सोहळा आहे.